हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर या गोष्टीची ना खूप जास्त सवय झाली आहे. म्हणजे सकाळी सकाळी असं मस्त मॉर्निंग वॉकला गेल्याशिवाय ना मला फ्रेशच वाटत नाही. आणि खरंच ही जर एकदा सवय लागली ना आपल्याला दिवसभर खूप छान फ्रेश म्हणजे सगळं एकदम असं उत्साहच वाटतो. अजिबात कंटाळवाणं वाटत नाही. आणि खरंच ही सवय खूप चांगली आहे. मी अशीच पुढे कंटिन्यू करणार आहेच. पण चला, घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले, घरातली आता कामं काही आपला पिछा सोडणार नाहीत. आपल्याला ही सगळी कामं जी आहेत ती करावीच लागणार आहेत. म्हणून पटापट जे आहे किचन ओटा साफ केला, बेडरूम साफ केला, सगळ्या छान चकाचक केलं, जेवण वगैरे केलं. आणि त्याच्यानंतर ना आज ठरवलेलं दुपारीच सगळी कामं जी आहेत ते आवरून घ्यायची. तसंही मला 5पर्यंतच वेळ असतो सगळी कामं करण्यासाठी. आणि उद्या आहे भोगी, मला भोगीची पण तयारी करायची आहे. म्हणजे भाजी वगैरे साफ करून ठेवायच्यात. आणि त्या मिक्स भाज्या असतात ना, त्याच्यामुळे त्याला थोडासा वेळ लागतो साफ करायला, म्हणजे नीट करून ठेवायला. त्याच्यानंतर मला बाजरीचं दळण करायचं म्हणून आज दुपारी लवकरच पाणीपुरीचं जे आहे ते सामान बनवायला घेतलेलं. कारण ना मला 5पर्यंतच वेळ असतो, जो काही असतो. 5 नंतर मग गाडी असते, गाडीवरून क्लास असतो, क्लासवरून घरी यायला 9 वाजतात. आणि 9 वाजता आल्यानंतर ना मला आहे तो स्वयंपाक करायचा. इतका कंटाळा आलेला असतो ना सिरियसली. म्हणजे 9 नंतर माणूस कायच दिवसभर पण कामं करायची, परत 9 नंतर पण तेच काम. सकाळी लवकर उठायची घाई असते, टिफिनला काय बनवायचं काय नाही ते सगळं प्लॅनिंग करून ठेवावं लागतं. म्हणून मी आत्ता नाही तर भोगीची भाजी साफ करून ठेवणार आहे, प्लस बाजरीचं पण दळण करून ठेवणार आहे, जेणेकरून ना मला उद्या जास्त वेळ जाणार नाही, पटकन सकाळी मला स्वयंपाक करता येईल. तर चला, मिक्स भाजी जी आहे ते बनवतात भोगीला. आता प्रत्येकाची भाजी बनवायची पद्धत असते, वेगवेगळी असते. माझी पण तशी म्हणजे सिम्पलच पद्धतीने मी भाजी बनवते. आणि तर प्रत्युषचं असं म्हणणं होतं की आपण पहिले भाजी नीट करूया, त्याच्यानंतर तू दळण कर. तर ठीक आहे म्हणले, दोन्ही कामं मलाच करायची आहेत. त्याच्यामुळं मग पहिली भाजी साफ करून घेतली आणि त्याच्यानंतर दळण. तो आता मला थोडीफार हेल्प करतो, ज्या शेंगा वगैरे असतात ना त्या निवडून द्यायला. आणि प्रत्युष झाल्यापासून ना मला आजपर्यंत कधीच एकटं वाटलं नाही, कारण 24 तास कुणीतरी मागे पुढे करायला, मध्ये मध्ये करायला आहेच. लुडबुड चालूच असते. आणि तो इतका बडबड आहे ना की 24 तास त्याची बडबड चालूच असते. पण ठीक आहे, खूप छान वाटतं. कधीच एकटं वाटलेलं नाही आजपर्यंत 5 वर्षांमध्ये. तर चला, बाजरीचं जे आहे ते दळण करून घेते. आणि दळण हा माझ्या आयुष्यातला ना सगळ्यात कंटाळवाणा विषय आहे. मला दळण करायचा प्रचंड कंटाळा येतो. असं वाटतं त्याच्याऐवजी अजून मी 4 कामं करेल, पण यार प्लीज मला दळण करायला सांगू नका. पण आता थोडंसं ना मी ते असं उत्साहाने घेते, कारण कंटाळा करून काय आणि उत्साहाने काय, मलाच करायचं आहे. मग थोडंसं आनंदानेच करूया असं ठरवलं आहे. आणि बघूया आता कसं वर्क करते ते. तर चला, असा होता आजचा मिनी ब्लॉग. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता ही दिवसभर कामं काही आपली संपणार नाहीत. तर चला, व्हिडिओ इथंच संपवते. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.